हॅलो नमस्ते फ्रेंड्स. तर या सुंदर फुलाप्रमाणे तुमचाही दिवस सुंदर आणि छान जावो. तर खूप सुंदर झालेली आहेत. खूप छान अशी फुलं आलेली आहेत मधुमालतीला. तर आज मस्त असा पाऊस पडत आहे आणि सकाळी सकाळी मी शूट केला हा व्हिडिओ. तर छान एकदम सकाळी उठल्या उठल्या बाहेर पाहिलं तर सगळीकडे असं ओलं ओलं झालेलं होतं आणि पाऊस पण पडून गेलेला. तर खूप सुंदर झाडांना पण छान कलर आला. जी काही त्यांच्यावरती धूळ वगैरे साचलेली होती तर ती पूर्ण धूळ अशी निघून गेली आणि हिरवीगार सुंदर अशी दिसत आहेत झाडं. आणि ही जी मधुमालतीची वेल ती पण खूप सुंदर झाली, खालून वरती छान अशी वाढलेली आहे आणि फुलं पण खूप सुंदर आलेली आहेत त्यावरती. हे अशा पद्धतीने दिसत आहे. आणि खाली स्वास्तिकचं जे आहे, स्वास्तिकच्या झाडालाही छान फुलं आलेत आणि खूप सुंदर असा कलर खूप जास्त डार्क ग्रीन कलर आलेला आहे पावसामुळे. आणि काय जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पडतो, पण यावेळी पाऊस खूप लेट झाला आणि अक्षरशः म्हणजे जून महिना पूर्ण संपत आल्यानंतर शेवटी आणि जुलैच्या स्टार्टिंगलाच पाऊस पडला आहे. तर खूप सुंदर झाले आणि चिकूचं झाड पण छान झाले. चिकूला पण भरपूर असे फुलं वगैरे आलेत, फळं पण येत आहेत. चिकू असे त्या साईजचे 2-3 आहेत आणि छोटे छोटे खूप सारे आलेले आहेत. तर यावर्षी भेटणार आहेत खायला भरपूर सारे चिकू. तर खूप छान झालं आहे झाड आणि पावसामुळे खूप सुंदर दिसत आहेत. छान असे पाण्याचे थेंब त्यावरती जमा झालेले आहेत आणि वरती गॅलरीत पण बऱ्यापैकी गोंधळ झाला आहे. आता पाऊस पडल्यामुळे काय कुंड्यातली माती वगैरे खाली येते. तर आता सगळीकडे आभाळ आभाळ आहे आणि खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आल्यामुळे खूप छान आणि आनंदी वाटत आहे. म्हणजे खूप प्रसन्न वातावरण झालं आहे. आणि वरती गॅलरीत मात्र थोडाफार गोंधळ झाला आहे, कारण जे काही कुंड्यातली माती वगैरे आहे तर ती खाली पडली आणि त्यामुळे जास्त गोंधळ आहे. तर ही फुलं किती सुंदर दिसत आहेत, खूप छान, म्हणजे अख्खं झाड फुलांनी भरलेलं होतं. तर खूप सुंदर आणि खूप छान दिसत आहे. तर इतकं हिरवंगार वाटत आहे आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे. खूप मोठा पाऊस नाही, पण साधारण रिमझिम पाऊस चालू आहे. आणि बाहेर पण आणि पोर्चमध्ये पण गोंधळ झाला आहे, चिखलाचे वगैरे पायं आणि जे काही वरून जी माती, टेरेसवरची माती जी काही वाहून आलेली, तर त्याच्यामुळे पोर्चमध्ये बरेच गोंधळ झाला आहे. तर बाहेर छान असा पाऊस चालू आहे आणि मी गाणे लावले आणि म्हटलं आतले कामं वगैरे करून घ्यावं, कारण ही कामं तर ठेवू शकत नाही, ही डेली आपली कामं करावीच लागतात. तर हे सगळं मी क्लीन करून घेते, डस्टिंग वगैरे करून झाडून पुसून घेणं हे आपली रोजची रेग्युलर कामं ही चालूच असतात. आणि हे मला आता आवरून घ्यायचं आहे. मुलांचं वगैरे काय बुक्स, त्यांचे पेन्सिल, इरेझर, ते क्रेयॉन्स जे काय ते सगळं असं पसारा सगळीकडे पसरलेला असतो, तर ते सगळं व्यवस्थित लावून घेते. आणि मस्त अशी गाणी लावली मी छान. माझे कामं करता करता मी छान गाणे ऐकत ऐकत मस्त कामं करत असते.
तर हे लटकन होते माझ्याकडे, तर मी वरच्या बेडरूममध्ये 2 लावले आणि बाकी 4 होते ते खाली इथे लावलेत विंडो साईडला. तर खूप सुंदर दिसत आहे. एवढ्यामुळेच खूप छान आणि छान लूक आला आहे. खूप सुंदर दिसत आहे. तर हे असे काही आपण DIY जे बनवतो ना, त्यामध्ये आपण रिअल प्लांट लावू शकतो किंवा मग आर्टिफिशियल प्लांट पण ठेवू शकतो आपण. माती टाकून डायरेक्ट आपण जे काही मनी प्लांट वगैरे लावू शकतो किंवा मग हे अशा पद्धतीने जे आर्टिफिशियल छोटे-छोटे प्लांट असतात, तर आपण ते पण ठेवू शकतो. खूप सुंदर दिसतं आणि हे दोन्ही जे पॉट आहेत ते मी स्वतः पेंट करून बनवलेले आहेत. तर तो खूप सुंदर दिसत आहेत आणि छोट्या-छोट्या गोष्टीमुळे आपण आपलं ते जे काही छोटा कॉर्नर आहे किंवा आपलं घर सुंदर दिसतं, खूप छान वाटतं आणि हे असे छोटे-छोटे चेंजेस करत राहायचे जेणेकरून ते आपल्यालाही पाहायला छान वाटतात आणि घर पण आपलं सुंदर छान दिसतं. तर पाऊस कंटिन्यू चालू आहे. खूप जोरात काही नाही आहे, पण साधारण रिमझिम चालू आहे. तर तुमच्याकडे पाऊस आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा आणि पावसासोबत हवा पण बरीचशी सुटलेली आहे. त्यामुळे कचरा बराच पडतो आहे. जी काही झाडाची फुलं, पानं वाळलेली ती पडत आहेत. तर पाऊस म्हटल्यामुळे चहा घ्यायची इच्छा झाली, पण दूध नव्हतं म्हणून चहाला ऑप्शन म्हणून मग मी ग्रीन टी घेतलेली आहे. तर छान वाटतं थोडंसं पावसामध्ये चहा वगैरे पिला तर. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.